परतपणा तपासून बाब्या म्हणायचा. असे तर लय बबे बिना पाट्याची कुत्री फिरायला काय घोडा असेल ते. जिहंस्तलयायाम पितृससर्ग सूत्रेषु स्थापाम यचित्तेषु रमन्ति स्थानम प्रियाति जायते. काय वाक्य हो. माझ्या डोक्यावरच पितृससर्ग छत्र ज्या स्थळी रमत होते त्या ठिकाणाहून मला घेऊन जा. घोडं लगेच तिथे घेऊन गेलं. पोरगी भाकरीच टाकत होती. एक वाक्य सांगू. पोरीनं पाहल्याबरोबर इतकी पाहत होती की चुलीला लावलेली भाकरी जळून गेली. पाहतच होती. 22.5 वर्ष वय होतं. पाहतच होती. आणि मनात असं वाटत होतं हा जर पती भेटला तर. इतकं मनात येणं आणि घोड्याहून उडी टाकता टाकता वाक्य वापरलं. माय पूर्ण सुख मातीत गेलं. का माय शब्द वापरला माहिती. रूपवान जरी असेल तरी बापाला आवडली होती. आणि बापाला आवडलेली व्यक्ती माय असते. उग नाव पडत नसतं गुन्हेगार. अहो या काही काही लोक पांचट पदव्या गळ्यात घेऊन फिरायला लागले. तर अशा बांधून मारी नाही बघ. अशा अडकिलेल्या मला आमकी आमकी पदवी. तुला यम हाणणारे सुंबळ्या देणारा नालायकन तू पांचट. माय ये ज्येष्ठायाम अधिकारेषु तत्व परिपूर्णेन. याला संस्कृत म्हणायचं. हे माय या कुटुंबातला अधिकार तत्वधारी कोण आहे. म्हणले नाही तुझा बाप कुठे. कुठे तुझी आई. य प्रणाली अधिकारे तत्वेनम रसनम वाणी प्रिया तिजाय. कोण आहे असा विचारवंत. पळत गेली. बाबा काय ग मगाशी राजे आलेत की काय. नाही बाबा. बाबाची व्यक्ती आली ती मनानं वरली होती हो. मग काय झालं. पाणी ग्रहण करतो मी तुझं त्यांच्याशी. नाही पण ते मला माय म्हणाले. माझ्या अंतःकरणात त्या व्यक्तीविषयी पुत्रा इतकं प्रेम आहे. बदल करण्याची ताकद किती असेल हातून कल्पना करा. एका क्षणात पती व्हावा आणि एका क्षणात माय शब्द पडल्याच्या नंतर त्याला पोरा इतकं प्रेम देवा. साधी ताकद असेल. जगातली कुठलीच गाडी इतक्या लवकर थांबायची नाही. विमान नाही काहीच थांबू शकत नाही इतक्या लवकर. लगेच का लागणार बसू शकते का. ठीक आहे वापस काय काय. अगोदर आलेले राजे माझे बाबा आहेत. ओळखलं. महाराज आहेत. लग्न करण्याची इच्छा आहे. वयामुळे देत नाही. पाणी घेतलं हाता पाणी घेतलं. संकल्प सोडा. पाणी सोडून दिलं. 14 सेकंदात 22.5 वर्षाचं पोरग 95 वर्षाचं झालं. 14 सेकंदात. सपात्रेन चक्षुम वरुताय पातिया जायते न क्रिया. चतुर्दशम क्रिया प्रसंगेन लुप्तायाम जरायाम प्राप्त्यास्ति जायते. वरचं पापण खालच्या पापणाला लागतं. याला क्षण निमिष म्हणतात. इतक्या वेळाच्या 14 पटपट पटपट प्रक्रिया तितक्या वेळात 95 वर्षाचं पोरग झालं. आणि बाप झाला 22 वर्षाचा. देत नाही पोरगी ते. आता काय झालं. मोठा मुलगा तुम्हीच आहात. राज्यावर बसायचा अधिकार तुमचा. जन्मो सिंहासनम त्यागाती जाय. मरेपर्यंत गादीवर बसणार नाही. सिंहासन कशात आलं. तिथंच त्यागलं तरी देत नाही. आदा कदा तुमच्या शौर्याला बघून म्हातारपणी जरी एखादी पोरगी दिली आणि तुम्हाला लग्न झालं तर तिचं पोरग गादीवर बसेल. अजन्मो ब्रह्मचारी. उग उत्सव होती ते लोकांची.
53वी पुण्यतिथी व्हायला इतकी सोपी गोष्ट आहे. धगधगीत विस्त्याला लाजविल इतकं यांचं कडकडीत वैराग्य होतं सद्गुरु चैतन्य स्वामींचं. म्हणून 53वा, बरोबर आहे, 53वा उत्सव चालू आहे. जीवनभर ब्रह्मचर्य स्वीकारेल तरी देत नाही. आता काय झालं, आदा कदा तुमचं जीवन सगळं माझ्या पोरीमुळं मातीत गेलं. याच्याकरता तुम्हाला जर स्त्रीचा राग आला तर स्त्री मारताल. त्याच दिवशी संकल्प केला, यत कामिनी यत जगत्रया स्थितो धरा धरेषु शस्त्रेषु त्यागानातिजाय. जीवनभर बाई पुढे आल्याच्या नंतर हातात शस्त्र घेणार नाही. आणि इतकीच संधी पंढरपुरातल्या मालकानं पाहिली होती. आणि पंढरपुरातल्या मालकानं नीच रूप घेतलं. नीच. इथं बसलेल्या कोण्या जरी एखाद्या माणसाला 5 लाख रुपये दिले आणि त्याला सांगितलं तालुक्यात महिनाभर लुगडं नेसून फिर, वाढिले आता चौधरी अण्णा पैसे वाढिले. पहिल्याने 1 लाख म्हणत होतो. एका दिवशी कीर्तनात म्हणले मीच 5 लाख देतो. आता खालचे जरी इतके वाढवले तर मग मी काय गाफील तोडायचे. 5 लाख रुपये जरी दिले तालुक्यातल्या तुमच्या एखाद्या माणसाला तर ते लुगडं नेसून महिनाभर फिरेल का राम काका? विश्व ज्याच्या ताब्यात येतो, जगाचा बाप लुगडं नेसला, शिखंडी झाला, किलिंबे झाला, नपुसक काही वेळापुरता झाला, खालच्या भाषेत सांगतो हिजडा झाला. इतकीच संधी घेतली, म्हाताऱ्याला मारलं. दृष्टांत संपला. महाराज, एवढ्या सत्तेवर आरूढ असलेले पितामह भीष्माचार्य सिंहाच्या मानेवरच्या घोंगडीवर, केसाच्या घोंगडीवर बसले. काय काम. ललाट प्रपटले अर्जितम कुमकुमो तिलकम हरिद्रादि चूर्णास्तिजाय. कपाळावरचं कुंकू, थोडं खिन्न झालेलं आहे. पाहिलं भीष्माने कपाळाकडे. भीष्माने ज्या वेळेला कुंतीच्या कपाळाकडे पाहिलं त्यावेळेला डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. आणि डोळे झाकून यमाला विनंती केली, दक्षिणेच्या राजा, अरे माझ्यासारखा न चुका करणारा ज्या गावात आहे त्या गावातल्या स्त्रियांच्या कपाळावरचं कुंकू हरण करतोस. यमान सांगितलं, मालक, आदेश पंढरीतल्या मालकांचा आहे, म्हणजे द्वारकेच्या मालकाचा आहे. यम काय मनान नेत नाही कोणाला, ते नौकर आहे यम. ठीक आहे, तुझं तू काम कर बाबा. मुलांच्या हाताने पंडूराजाला उचललं आणि भीष्माचार्यांची घोंगडी लांबवली होती. त्या घोंगडीवर त्यांना झोपवलं आणि पायथ्याला भीष्माचार्य बसले. 12:30ला 5 मिनिटं कमी असताना एका साधूच्या रूपात यम आलाय. दक्षिणेचा राजा शुकाचार्य ज्ञानमंडपात आल्याच्या नंतर खिन्न का झाला याचं उत्तर देतोय. याचं उत्तर देतोय. सुरुवातीला वापरलेला शब्द पुन्हा जाग्यावर या, संभ्रमात पडू नका. 12:30ला 5 मिनिटं कमी असताना भिक्षां देहि मा. कुंती आई साहेबांच्या लक्षात आलं, घरामध्ये साधू आहे, दारात साधू आहे, आपण भिक्षा द्यावी. सूप बुडवलं धान्यात, सुपानं द्यायची दान पद्धत होती ना, सुपानं. आता आष्टी संचयाला पण सूप सापडलं. काही दिवसाला चित्रातलं सूप आणावं लागलं. अस्ति संचयो इत गौमित्रास्ति जायते सर्वानाहम द्रव्यराशि आरासितम अस्ति संचयत क्रियानातिहम सुपदानस्तते वचाः. हे 27 वर्षापूर्वी मेमरी कार्डात डाटा होते. आता काही काही वस्तू नुसत्या चित्रात दाखवावं लागते. याला मुसळ म्हणतात, याला उखळ म्हणतात, याला जात म्हणतात. ह्या ओरिजिनल वस्तू सगळ्यात जात राहिल्या म्हणून रोगांची संख्या वाढली, म्हणून आजाराची संख्या वाढली, म्हणून आजाराची संख्या वाढली. बरं वाटते तुम्हाला असं थोडंसं काय तर
तुम्हाला एक सांगू का, जी संपत्ती घाम न निघता येते का, वाक्य नीट ऐका, जी संपत्ती घाम न निघता येते का ती घरातल्या लोकांसोबत जीव देत नसते, आणि जी संपत्ती संसारातल्या लोकांसोबत जीव देत नाही ती संपत्ती वाऱ्यापेक्षा वेगानं संपत असते. देवानं माणसाला किती श्रीमंत करावा, अशक्य काही गोष्टी अडचणीत असतात त्या जोडून द्या. देवानं माणसाला किती श्रीमंत करावा, पण त्यानं शक्यतो जास्तीत जास्त बायकोनं केलेला, आईनं केलेला स्वयंपाक खावा, त्याला म्हणायचं श्रीमंत. पैशाच्या जोरावर ज्याला घरचं आवडतच नाही बाहेरचंच खातो असं समजायचं आपण भिकेच्या पावलावर पावलं टाकत आहोत, रस्त्यावर पावलं टाकत आहोत. सुपामध्ये भिक्षा घेतलं धान्य, जोळी माग केली, महाराज का, मला ब्रह्मचार्याच्या हातची भिक्षा पाहिजे. मागणारा साधू किती शहाणा आहे कळालं तुम्ही, त्याच्या इतका चालू कुणी असेल का. घोंगडीवरले भीष्माचार्य त्याला उठवायचे होते, आणि कुंती आई साहेब ह्या प्रांजळ मनाची माऊली हो. त्या बाईने विचार केला, महा नशीब किती मोठं आहे, आज ब्रह्मचार्याच्या हातची भिक्षा घेणारा दारात साधू आलाय आणि माझ्या घरात ब्रह्मचारी बसलेला. पितामह, काय ग, दारात साधू आले, ते तुमच्या हातची भिक्षा घेतात. त्याला म्हणावं 12:30च्या नंतर वाढतो. महाराज 12:30ला काही 2-1 मिनिटं, आता हे घड्याळ काय होते मी काय त्या काळात सांगू शकत नाही, पण तुम्हाला कळण्यासाठी सांगतोय. 2 मिनिटं शिल्लक आहे, 3 मिनिटाला वाढतो. ते साधू म्हणला तोपर्यंत मरतो. कुंती आई साहेब म्हणले, ते साधू म्हणला तोपर्यंत मरतो. मग मरू दे ना म्हणले, काय हरकत आहे. आपल्या हस्तिनापूरमध्ये लाकडं नाहीत का त्याला पेटवायला, तो जर म्हणला दफनविधी करायला तर आपल्याकडे टिकाऊ खोरे नाहीत का खांदायला. 12:30 वाजल्याच्या नंतर पिता म्हणले, महाराज भिक्षा पाहिजे का, राहू द्या येतो. साधू नव्हता, यम होता, यम होता. कुंतीने विचारलं, दक्षिणेचे मालक जी, द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याने तुम्हाला सांगितलं आयुष्य किती, तू म्हणले आज 12:30ला न्यायचंय, आज का नाही नेलं. बाई, हे म्हातारं ज्या अंथरुणावर बसलं तिथला माणूस न्यायला काय माझी मायवी आली. मग भीष्माचार्य ज्या घोंगडीवर बसलेले आहेत त्या घोंगडीवरल्या पंडूराजाचं आयुष्य संपल्यावरही यम नेऊ शकत नाही. ताकद कोणाची आहे, साधूची, साधूची. आता ऐका इकडचं, यम का खिन्न झालाय. मुनिश्री शमिकांचे पुत्र शृंग गौरमुखाचे मित्र, शृंगांचे मित्र गौरमुख होते. फार फार विद्वान होते गौरमुख, फार विद्वान होते, फार विद्वान, प्रचंड विद्वान होते गौरमुख. अस्खलित विद्वत्ता होती गौरमुखाची. गौरमुख एका चंडिकेचे उपासक होते. 3.5 कोटी चंडिका आहेत ना, त्याच्यापैकी एका चंडिकेचे उपासक होते गौरमुख. पण शक्यतो त्या देवीला ढवळे लिंब चालत नव्हते. त्या देवीला आठखुरी चालत नव्हती, त्या देवीला बोकड चालत नव्हता, शेळी मेंढी चालत नव्हती. अशा चंडिकेचे ते उपासक होते. आता बोकड्या इतका बिनाकली तुम्हाला परवाला सांगितला, ज्याला 3ऱ्या दिवशी त्याची बहीण कळत नाही, इतका निर्बुद्ध बोकड्या. ज्या देवाला आवडतो तो देव किती हरामखोर असेल याचा विचार करा तुम्ही. त्या देवाचा पांचटपणा मोजायला तराजू असेल का. म्हणून देव पण तपासा. काळ इतका बिकट आलाय राजे हो, कोण्याही भंगाऱ्या देवायच्या पुढे नोकर डोके आपतो. शेंदरी हेंदरी दैवत कोण पूजी भूते घेते आपल्या शिळ्या तांब्याचे बाहुले. काय पुरावा आहे, कशाचे बावले, शिळ्या दगडाचे तांब्याचे बावले केले आणि पाटाव मानले. एकेकाचे भिन्न भिन्न नाव ठुले, लगेच त्याला अक्षिदान फुलं वाहलाय. अरे ते भीक मागे देव आहे, तो काय भलं करणार आहे.
आयशे कैसे झाले भोंदू, कर्म करोनी मनती साधू, अंगा लावोनी राख, डोळे झाकून करती पाप. अशा साधूच्या विनादी लागू नका. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, मी नाव पाहिलं इथं सभागृहात, राष्ट्रसंत गाडगे बाबा आणि राष्ट्रसंत दुनियादास महाराज यांनी ह्या भंगाऱ्या लोकायला लय छेदले. बुवा रंगान दिसतो बगळा, याचा पंथच लय असे वेगळा. देवाच्या नावाखाली मठासाठी पट्टी, जमलेल्या पट्टीवर चाले हात भटी. बुवा रंगान दिसतो बगळा, याचा पंथच लय असे वेगळा. बुवा रंगान दिसतो बगळा, याचा पंथच लय असे वेगळा. लेकराला सोबणी झाली वैदाची दोरी, दारूची शिशियान लय आहे चोरी. कोंबड्याचा जीव गेला करी चिवचीव, कोंबड्याचा जीव गेला करी चिवचीव. निर्दयी माणसाला कशी नाही कीव, निर्दयी माणसाला कशी नाही कीव. बुवा रंगान दिसतो बगळा, बुवा रंगान दिसतो बगळा, याचा पंथच लय असे वेगळा. याचा पंथच लय असे वेगळा, याचा पंथच लय असे वेगळा. हे असे भंगिरी महाराज पण पाहायचे नाही. अख्खी पिढी मातीत घालते अशी भंगिरी महाराज भेटले की. आणि भंगिरी देव सुद्धा नाही. आपुला तो एक ते नेविन जीवा. काय मायविली म्हणे माझ्या अशा साधूच्या दरबारातून मला नेता येत नाही नेता येत. चला, मुनी श्री शृंगांनी शाप दिलाय. सामान्य असतील अहो. शृंग शमिकांचे पुत्र, शृंगांचा मित्र जर चंडिकादास इतका मोठा असेल, गौरमुख, तर गौरमुखाने ज्यांचं मित्रत्व केलंय त्या मित्राचे वडील किती अधिकारी असतील कल्पना करा ना. आणि तशा महात्म्याचा मुलानं शाप दिलाय, 7व्या दिवशी तक्षक नावाचा सर्पदंश करेल. हा शाप खोटा कसा करायचा यमाने एक. आणि दुसरी गोष्ट, ज्याला शाप दिलाय तो शुकाचार्याच्या सानिध्यात बसलाय, न्यायचा कसा? प्रश्न एक. आणि ज्यानं शाप दिलाय त्याचा शाप खोटा कसा करायचा? प्रश्न दोन. तेव्हा चांगल्या अडकित्यात गवसलेली सुपारी किती कडक असू द्या तुकडा होतोच. आणि बोचऱ्या अडकित्यात गेलेली सुपारी एक तर बोट खराब करती, नाही तर सुपारी निष्ठून जाते. होतात तर नाहीच. चांगल्या अडकित्यात अडकला यम, चांगल्या अडकित्यात. इकडं मुनिश्री शृंग आणि इकडं शुकाचार्य. काय करावं काय करावं? तुम्हाला एक माहित आहे का गजूदेवा, मुलीकडे मुलगी पाहायला जात असतात ते आपल्याला माहित आहे. पण मुलगीच मुलाकडे पाहायला गेली असं तीनदा घडे, तीनदा घडे. आणि इथून पुढे कंपल्सरी घडणार. आता मुलगा म्हणायचा मुलगी मला पसंत आहे का नाही. आता मुलगी म्हणली तू सांगूच नको चोंबाळ्या. पोरीनं बापाला सांगितलं मला आवडतंय का नाही ते पाहू द्या. याच्या आवडी निवडीचा काय प्रश्न आहे? मला याच्या आयुष्यभर सोबत राहायचंय, मला आवडलं पाहिजे नाही. एक साध्वी स्त्री सप्त महर्षी ऋषीपैकी एका ऋषीला बघण्यासाठी गेली. त्या मुलीचे वडील आणि ती मुलगी. नाव घरी गेल्यावर पहा, तुम्ही कामाला लागले पाहिजे. तुम्ही जितके हुशार होताल तितके आमचे लोक कीर्तन भागवत नीट सांगतील. आणि तुम्ही असेच घळमी राहिले की मग आमचे असेच यालाची वेलाला शिमग्याच्या तेलाला. इथून उचललं तिथं टेकलं, तिथून उचललं इथं टेकलं.
काय ते गाणं होतं, अरे ते तमाशातलं होतं, तू इथं कशाला म्हणाल? इथं काय म्हणायची गरज आहे? मातीत घालतो का लोकांना तू? तुम्ही हुशार होणं गरजेचं आहे. काय सांगू लागलो? मुलगी बघायला गेली, मुलगी मुलाला बघायला गेली. तिची काही इच्छा नव्हती, पण वडिलांनी सांगितलं चाल आपण जाऊ. दोघांना बघितल्याच्या नंतर 2 चटाया बसायला टाकल्या. हातोलकर 2 चटाया बसायला टाकल्या. 2 चटाया, एक टाकली होणाऱ्या बायकोच्या वडिलाला म्हणजे सासऱ्याला, आणि एक टाकली होणाऱ्या बायकोला. पाण्याचं बकेट वगैरे ठेवलं होतं, चूळ भरली असेल, पाय धुतले असतील. बसा बसा म्हटल्याबरोबर मुलीचे वडील बसले. काही नाही, पाप नाही त्याच्यामध्ये, काय असा दोष नाही, काय नाही. बसले ते अधिकारी महात्मा होते ना, बसले ते. मुलगी नाही बसली. तिला माहित होतं आपलं पाणीग्रहण यांच्यासोबत होणार आहे. आपण जर यांनी टाकलेल्या चटईवर बसलो तर पतीची सेवा घेतल्याचं पाप लागते. एकदा बसा म्हणल्यावर बसले, पुन्हा सांगितलं बसा, नाही बस. तिसऱ्यांदा आवाज दिला बसा, आता अडकी त्या सुपारी. बसलं तर पतीची सेवा घेतल्याचं पाप लागते, आणि नाही बसलं तर आज्ञाभंग केल्याचं पाप लागते. पतीची आज्ञाभंग केल्याचं पाप. काय करावं? तर स्त्रीचं एक अंग पुरुषाचं असतंय. अर्धांगी पार्वती सुमनाच्या माळा, विभूतीचे उधळण शीतकंठ नीळा. आयसा शंकर शोभे उमा वेल्लाळा. जय देव जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा. आरती वौवाळू भावार्थे वौवाळू, तुझ कर्पूर गौरा जय देव. अर्धनारी नटेश्वर, 5 शिवजींचा फोटो सापडला कुठं तो. अर्धनारी नटेश्वर, अर्धांग शिवाचं अर्ध पार्वतीचं. वामांगी रखुमाई दिश दिव्य शोभा. एक सांगू का तुम्हाला? अचानक एखादी पूजा आली आणि बायको माहेरी गेली. बायको जिवंत असल्याच्या नंतर जर पूजेला ब्राह्मणानं बसवला असेल आणि ती जर घरी नसेल तर डाव्या आणि उजव्या कोणी सुपारी खोसते ते तुम्ही घरी गेल्यावर ठरवा. पण एक सुपारी कमरेला नेसलेल्या धोत्राच्या गुढ्यात खोसत असतात, मग पूजेला बसत असतात. पण ती कोणी करते हे बी पान घरी गेलं. सगळ्या गोळ्या एक खट घेऊ नये, घेत जाऊ नका बरं का. डॉक्टरनं खोकल्याचं औषध दिलं, बंद ही पेत आलं, असं पेत जाऊ नका. थोडी थोडी घेतली पाहिजे. क्रियाशील क्रम आहे कर्मकांडाचा. अर्धांग पतीचे. काय हुशार मावली असेल या भारत देशातली. या मागच्या स्त्रियांचं ऐकून जरा तुम्ही हिशोबात वाग जा. कधी कधी वाग जा हिशोबात. आम्ही एकदा द्वारकेला चाललो होतो. आमच्या महिन्याच्या वारीचा ग्रुप आहे, पंढरपूरचा ग्रुप आहे महिन्याच्या वारीचा. तर ती 2-4 जण कधीच वारी चुकत नाही. मी 4 कधीच सोडत नाही, पण मधल्याला एखाद्या वेळेस चुकतो. त्याच्यातले हे एक आहेत महिन्याच्या वारीचे. देवल्याचे शिवाजीराव आहेत, वाकडीचे बळीभाऊ कवळे आहेत. आम्ही एकदा द्वारकेला गेलो होतो. तर द्वारकेला जाताना इथं मुंबईतनं विमानात बसलो. नाही, जाताना रेल्वेनंच गेलो, येताना विमानात बसलो. विमानात बसल्याच्या नंतर मला माझं नशीब इतकं किती उरफाटा असेल देव जाणे. मी 3 सीट जिकून असते तिकून बसलो. तिकडे जे 2-2 सीट होते तिकून ते बसले, मी एकटाच इकडे घातलो. तर माझ्या बाजूला एक पुरुष आणि एक स्त्री होती.
विमान उड्डाण झालं. 5-10 मिनिटं झाले. त्यांनी पिशवीतला पेरू काढला. आता पिशवीतला पेरू कापायला विमानात चाकू नेऊ देत नाहीत. आडकिता नाही, चाकू नाही, काय नाही, काय नेऊ देत नाहीत. एकटा मी धोत्रावाला असल्यामुळे मग कष्टात आहे 2-3 बाऱ्या तपासला. म्हणजे कष्टात काय आहे का काय. म्हणजे मी एकटाच होतो ना धोत्रावाला. तिथं कोणी सारे पॅन्टीवाले होते ना. तर कष्टा गिष्टा फेटा बांधला होता. इकून लाव नाही तर काढू का नाही ऐसे पगडी तपासतो. त्याला वाटलं काय महाराजाच्या रूपात काय असेल ते. बसलो होता आम्ही. चाकू बिकू काय नाही. तर ते नाजूक हात होते त्या बाईचे बिन, त्याचे बी हात नाजूक होते. म्हणजे त्यानं कधी असा हुरडा चोळलेला नव्हता. असं साधारण त्यानं कधी शेण काढलेलं नव्हतं. त्याला काहीच माहित नाही. मला असं वाटतं तिने कधी लोटाळणं पण धरलं नसेल. ती आयतच इकत खाणारी बाई होती. हाती के गालन ना हाती के बाल लगेच कळतेत ना. कळतं माणसाला लगेच कळतं. सासू सासऱ्याची सेवा करणारी बाई घरी गेल्यावर 2च मिनिटात ओळखीतो. तिनं शहाणपणा करायचाच नाही बोलून. हे आमच्या आत्या आहेत बरं का महाराज. तू या त्रासानच आत्या मेलती. तिचा चेहरा पाहिल्यावर सांगत होतो की सासूला किती मानित होती. वय असू द्या ना माझं कमी. वाचन केलं. त्या मागायला येणाऱ्याला सांगता येतं. काय सांगायचं बाई तुमच्या मालकाचा स्वभाव. काय बाई तुमच्या मालकाचा स्वभाव धर्मराजासारखा आहे. हो मशानभूमीतले इंगल पण कापून नेले म्हशीवर लावले. म्हशीला गोठा मशानभूमीचे इंगल कापून केले. तर याची इच्छा मालकाला धर्मराजा म्हणाले. मग त्याला जर इतकं सूत्रबद्ध बोलता येतं. मी तर मग वारकरी, मला का नाही बोलता यायचं. मी गांजा वडीत नाही, तंबाखू खात नाही, बिडी वडीत नाही. अण्णा अजून चुकीचं काम केलं नाही. मला का नाही कळणार. पेरू काढला तर मला वाटलं आता हिला जरी नाही फुटला तर ते असा दाबीन. पेरू काय नारळ थोडंच असते. आणि 2 तुकडे करते. एक ही खाईन आणि एक त्यो खाईन. पुराणातल्या या माऊलीचं आठवल्यावर ही लक्षात आलं मला. तिनं पेरू फळला नाही, असा पुसला. लगेच एक टवका काढला. तिच्या मोत्यासारखे दात त्या पेरूला लागले. पेरूच लाजू लागला. काय दात मोत्यासारखे. आणि तो पेरू तिने एक घास खाल्ला आणि लागलीच माननीयांकडे दिला. घे रे तू, घे रे. अरे तुरच ए विवेक घे रे पेरू घे. विवेकनं लागलीच पेरू घेतला. तर मला असं वाटलं विवेक जागा बदलीन पेरू खाताना. पण विवेकनं त्याच जागेवर त्याचे दात लावले. मला असं वाटतं की त्या दाताची ओठाची चव त्या जागेवर पेरूला जास्त आली असेल. विवेकनं तिथंच टोकारला. मी बाजूच्यांना म्हणलं विमान पडते राव. बोलायले म्हणलं येडपटवाणी पागल इतका काय असं बोलत नसते ती विमानात. मी म्हणलं पाहण रे पाहण रे. इतकं पाप म्हणल्यावर विमान कसं जाईन रे मुंबईला. हे इथंच कोसळायची भीती वाटायली. मी तर म्हणलं देवा लय तुरीचे सोयाबीनचे कापसाचे पैसे रे. पोट्ट खात आहे आता मेला बाळ्या विमानात. बाळ्या वाचत नाही रे, वाचत नाही बाळ्या, वाचत नाही. मला असं वाटतंय ह्या पांचट, ह्या नालायक, ह्या धर्मभ्रष्ट हरामखोरांना हे विषय पाठ्यपुस्तक निर्मितीत आले पाहिजे. त्यावेळेला आपल्या मुली विद्वान होत्या. अहो संसारात आल्यावर त्रास होते म्हणून एक कविता होती. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताले चटके तवा मिळते भाकर. वा बंडुबाचे बी बोट पिकले दादा. उघड जागा करते. काय काय सूचना होत्या. काय सूचना. 3 वेळेला बसा म्हणले. ऐकले ना. आता जर नाही बसलं तर आज्ञाभंग केल्याचं पाप लागते. आणि बसलं तर सेवा घेत.
वनवासाहून आल्याच्या नंतर चांगली चांगली हिरे संपणार होती. त्या दिवशी लक्षात घेतलं, काका नुसतं मुखाने चिंतन करतो इतकं नाही, शरीर इतकं नामी बनलं पाहिजे, याच्यावरचे रोम सुद्धा कृष्ण कृष्ण म्हटले पाहिजे. मी बोलून गेलो पहिल्या दिवशी. परीक्षितीचा वंश किती पवित्र होता. मग एक लक्षात घ्या धर्मराज, एक लक्षात घ्या पार्था, ज्या भगवंताच्या नामचिंतनाच्या कृपेने भगवंत प्रसन्न झाले आणि तुम्हाला अयोध्ये त्या हस्तिनापूरचं स्वराज्य दिलं, इंद्रप्रस्थाचं स्वराज्य दिलं. त्यांनी स्वतःचा संसार काट्यावर टाकला रे धर्मराज. द्वारकेचा राणा पांडवांनी स्वतःचा संसार काट्यावर टाकला रे, त्याने काट्यावर टाकला. 7व्या अवतारातला वनवास प्रभू रामचंद्राच्या नावानं होता, तो त्यानंच फेडलाय. पण 8व्या अवतारातला वनवास 7व्या अवतारापेक्षा जास्त कठीण होता रे. तो नावावर तुमच्या होता आणि फेडाय त्यानं. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवाराया. मग एक लक्षात घ्या धर्मराज, ज्याच्या नामचिंतनाच्या कृपेने तुमच्यावर त्यांनी कृपा केली, तुम्हाला राजा केले. एक विचारू का रे धर्मराज, ज्या दिवशी कौरव संपले, विरधीचं सचल स्नान आटपलं, यावतम मृत्यू काला स्थितम दशमाम पिंड अर्जितायाम, एकादश द्वादशम त्रयोदशम षण्मासाय क्रियाणाम, कैलासाधिपतयन्नमा वैकुंठाधिपतयन्नमा, सत्यं वासं पतयन्नमा गोलोकाधिपतयन्नमा, रक्तं चन्दन समर्पयामि अरक्तपुष्पं समर्पयामि, जवं तिलायति समर्पयामि, लुप्तपिण्डभयजायन्ते लुप्तपिण्डभयजायन्ते लुप्तपिण्डभयजायन्ते. ही सर्वांची श्राद्ध केली तुम्ही. गंगो अंगुष्टादी स्नान, पितरांचं पिंडांचं स्नान असतं ते. अपसव्याम सव्यो यज्ञोपविता भय जायते ना, मृत्युसारायत पिंडोत्यांगुलीयतं रक्तचंदनं समर्पयामि, अरक्तादि पुष्पभयं जवातिलाग्र्य जायते ना. जी काका केला विधी. अजून या एका पापातनं मुक्त होण्यासाठी एक हरिदिनी आली. हरिदिनी म्हणजे एकादशी. ही एकादशी आली. 24 एकादशी पैकी त्या एकादशीला निर्जला नावाची एकादशी म्हणतात. खर तर निर्जला एकादशीचं व्रत हे पांडवापासून सुरू झालंय. गोत्र हत्या शमन हितार्थायाम, गोत्र हत्या शमन हितार्थायाम, हरिदिनी पुण्यकालाना व्रतो जलविहायम. प्रत्येक एकादशीला वेगवेगळी नाव आहेत. हेही व्रत तुम्ही केलं जी. अजून 4 विधी पांडवांनी केले. पुढे सरकतोय, माफी मागतोय, पुढे सरकतोय. त्याच्यातला एक विधी सांगण्यासाठी किमान 1.25 तास लागेल. त्याच्यामुळे पुढे सरकतोय. असं म्हणायचं नाही मी फार विद्वान आहे. मला तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने ही खोपडी विद्वान दिली. ही
ह्याच्यातलं जे मेमरी कार्ड दिले का ते गोड दिले. मी 27 वर्षापूर्वी वाचन केले, डाटा झाले नाही याच्यावर. मला त्यांनी मगाशी गौशाळेत शुकांच्या जन्माचं एक सांगितलं होतं. पार्वतीच्या निद्रा भयो यजायते नाम यत बहाकारे शुक्रिया. बहाकारे म्हणजे जाग केलंय. अनन पुटेन यम सर्वानाम आलशा भयती क्रियानाम. आलशा भयातली क्रिया म्हणजे जांबाई. तत्वाम पुनितो भयो शुकानस्ति जायते. या पुराव्याला 2 पुराणांनी फुल्ली हल्ली. लुप्त पिंडो जयाय त्वरजतो व्यासो नारायणाय. संगा कामिनी छेदेषु यत्पार्णीरयतो नाम. पाराशरांनी एका स्त्रीला स्पर्श करावा अनुचित प्रकार सांगितला. याच्यातून व्यास जन्माला यावा. पार्वती आई साहेबांचे 16 श्लोक आहेत त्याच्यासाठी. 16 एका पुराणाने पार्वती आई साहेबाशी हुज्जत घातली आणि मग पार्वती आई साहेबांनी 16 श्लोक मुखारविंदातून त्याच्यासाठी टाकले. तो एक मोठा प्रभेद आहे. त्याची 4 कारणे. बघू पुन्हा कधी योग आला, वाचलो, जगलो, परिसरात आलो तर तोही प्रसंग सांगेल. कारे म्हणे तुम्ही संपूर्ण विधी केले आणि राज्यावर आरूढ झालात. काय आनंद आहे राज्यातला, काय सांगायचं काका. किती आनंद, किती आनंद, किती आनंद. काका हसले म्हणले मी झोपड्यात याच्या करताच राहिलो. धर्मानं सांगितलं काका हे उत्तर आहे. आम्ही म्हणतोय आम्ही राज्यावर आनंदित आहोत, विधी केले, तर्पण केले. दक्षिणेकडे तोंड करून धर्मानं 47 दिवस विधी केला पितरांचा. 47 दिवस. आपल्याकडे 3 दिवस करतात. आता ते संहिता वाचतात देव, त्यांना माहित आहे. दक्षिणाभिमुखम अपसव्याति जायते नायम क्रियान पिंडोदकभयो स्थितात व्यालाक्षस्तर्पणेषु. अजून एक विधी आहे आपल्याकडे. पितर तृप्त होण्यासाठी शंख नावाचं श्राद्ध म्हणतात. हे शंख श्राद्ध करत असताना गावाच्या दक्षिण दिशेकडे जायचं. आपल्या शिवेवर दाट असे झाडं, जाळ्या गिळ्या बघायच्या. त्या जाळीत उभं राहायचं. अंगावरचे कपडे, माळा, यज्ञोपवीत म्हणजे जानवं, अलंकार सगळे काढून टाकायचे. कमरेचा करदुडा, जानवं काय असेल ते, अंगठ्या गिंठ्या सगळं काढून टाकायचं. ते दोरे, गंडे, चिरगुट सगळे काढायचे. आणि 3 वेळेला दक्षिणेकडे आपादो शंखायम क्रियानाम शंखोयम मदताम यत शंको असं 3दा. आणि बाकीचं 44 वेळेस दक्षिणेकडे तोंड करून बॉम्ब लायचं. पित्र जेवले. याला शंख नावाचं श्राद्ध म्हणतात. असा विधी करायचा. पांडवांना काही वेळ आली नाही. मग हिरण्य श्राद्ध वेगळं. शंख ऐकलं तुम्ही. आता हिरण्य काय असतील एखाद्या वेळेस कधी योग आला तर सांगतो. पण ते श्राद्धाला आल्यावर ते यजमान म्हणतो पटकन उठवा, भोयटे आऊट आणा. इतके हरामखोर यजमान झालेत. ज्याला बापाच्या श्राद्धाचा पिंड करायला ज्या भडव्याला वेळ नाही, त्या बापानं कमवलेली संपत्ती पचेल याची अपेक्षा तरी कशी करायची पांचटाईनं. ज्यांना आपल्यासाठी एक टाइम जेवून उपाशी राहून संपत्ती कमवली, त्याचं श्राद्ध करत असताना सरळ यजमान म्हणते देवबाप्पा मोठाल्या देवाचे नाव घ्या म्हणजे लवकर आवरा. केळीच्या पिलान हाणायला पाहिजे यजमान. पानाकून पिल धरायचं आणि बुडाकून थुत्तर हाणायचं त्याचं यजमानाचं. ह्या पांचटाईची संख्या लय झाली बरं का. हे जास्त उदो उदो करते. लोकायला वाटतं हे लय परमार्थिक आहे. हे अंधारात भडवे जास्त पाप करते. विठाला कीर्तन नाही.
वाटतंय कधी कधी तिकडचं सुरू झालं फोल्डर पडन ते कर्म विधीहून निघलं याच्यावर का सांगतोय. खर तर तुम्हाला सांगू का, देव जर कोपला तर सद्गुरु चैतन्य महाराजांसारख्या समाधीवर 10 मिनिटं डोकं ठेवा, हातात माळ घ्या आणि एखाद्या कोपऱ्यात बसून महाराजांच्या नावाचा जप करा. चैतन्य महाराज सांगतील देवाला, देवा ते गरीब लेकरू आज्ञाने त्याच्यावर कशाला रागवायले, मिटून जाईल. संत जर कोपले तर वाल्यासारख्या दुराचारी माणसाला ज्यांनी कृपा केली ते तुमच्यावर कृपा का करणार नाहीत. पण पितर नाहीत ऐकत. पितरांना पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं तरी ऐकत नाहीत, पितरांना काशीतल्या मालकानं सांगितलं तरी ऐकत नाहीत, आणि पितरांना संतांनी सांगितलं तरी ऐकत नाहीत. ते कोणाच्या बापाचं ऐकत नाहीत. म्हणून या घरातल्या लोकांना, जिवंत लोकांना तर वेळ देतच जा, पण गेलेल्यांना सुद्धा विधी करण्यासाठी वेळ देत जा. तर लेकरं चांगली निघतील, नाही तर बुट हरपू हरपू पोट्टे घरी येतील. पांडवांनी संपूर्ण विधी केली. काकांनी सांगितलं माझं तुम्हाला जे विचारायचं ते नाही. काका आम्हाला काही कळालं नाही उत्तर. ऐका म्हणे, ज्या भगवंतानी तुमच्यावर प्रसन्न होऊन तुम्हाला स्वराज्य दिलं ती प्रसन्नता एकच होती, तुमचं तत्व आणि वागणं आणि तुम्ही त्याचं केलेलं भजन. मग ही रक्तरंजित गादी रे, ह्या गादीसाठी भीष्माचार्य गेले, द्रोणाचार्य गेले, कृपाचार्य गेले, कर्ण गेले, रथी महारथी गेले रे. ही रक्तरंजित गादी आहे, ही तुम्हाला प्राप्त झाली फक्त भजनानं. मग या गादीवर बसून तुम्हाला एवढा आनंद झालाय, या गादीवर बसल्यापासून धर्मा तुम्ही कधी भजन केलंय का? नाही. आगी लागो तया सुखा, जेने हरी नये मुखा, मज होत का विपत्ती, पांडुरंग राहो चित्ती. देहूतल्या मालकांचं वाक्य. म्हणून धर्मा 2050 वारे हे सगळे तुला आहेत, तरी तू एकदा सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणून असणार रे. मग ज्या वाड्यात राहिल्याच्या नंतर देवाचं नाव जर तोंडाला येत नसेल तर त्या सुखाला आग लागो. म्हणून मी झोपड्यात राहतोय. आता राज्यावर बसायच्या अधिकाराचा कोण होता लक्षात घ्या. धृतराष्ट्र होते का पंडूराजा होते का विदुर काका होते? अधिकारी विदुर काका होते. पण 4-2 मोठाल्या लोकांच्या पुढे शेपटा हालिणाऱ्या पांचाटायनं धृतराष्ट्राची वर्णी लावली. तुम्ही अजून बी लक्षात घ्या, जिकडे चोंभाळे लोक जास्त असतात का त्याच लोकांचं मोठाले लोक ऐकत असतात. चोंभाळ्याचं चोंभाळ्या लोकांचं मोठाले लोक ऐकत असतात. कारण चोंभाळ्यांची लाईटच जात नाही, त्यांची वायर तुटत नाही. आणि चोंभाळ्यांची संख्या अंधाकडे जास्त झाली. ते नुसतं डोळ्यानं आंधळं नव्हतं बरं. तेव्हा हृदया दुर्बल्यस्ती जायते. त्या अंतःकरणानं सुद्धा धृतराष्ट्र भिकार चोट होता. भिकारी कितीतरी परवडले. जाहिरात दुकानापाशी येतील, 10-5 रुपये मागतील, हातात दिले की निघून जातील. पण भिकार चोट तुम्हाला कवा बी बेजार करणार. मग ते राजकारणातले असो, ते व्यापारातले असो, त्या कोण्याही श्रीमंताला, राजकारण्यांना, व्यापाऱ्यांना, परमार्थातल्याला भिकार चोट जास्त बेजार करत असते. भिकारी त्रास दे, भिकारी पोटापुरतं मागत असतो. भिकार चोट. चला, एवढ्या तत्वावर असणारे विदुर आरूढ संक्रांत आली, इथपर्यंत आलतो ना. कमरेपासून पंडूराजा शीन झाले. आणि मग कुंती आई साहेबांनी धर्माला सांगितलं, धर्मा बाळा, गेल्या वर्षीचं वाण परत करायचे. दक्षिणेचा राजा विचारात मग्न का झालाय?
मुनिश्री शुकाचार्य राजा परीक्षितीच्या जवळ बसल्यावर का विचारमग्न झालाय याचा पुरावा देतोय तुम्हाला. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला आमंत्रित केलं, म्हणे कन्हैया तुझे मामा आत्ते मामा होते ना, ते आत्ते मामा होते, मला या उद्याच्या संक्रांतीला वाण द्यायचे, तुझे मामा बघणार आहे. पाय उचलला आणि सोरडात आदळला, थंड पडलं होतं शरीर. जाणार आहे दक्षिणेच्या राजाकडे पाहिलं का, काही नाही म्हणे, उद्या दुपारी ठीक 12 वाजता पंडू राजा जाणार. यमाचा आदेश आहे, दक्षिणेच्या मालकाचा आदेश आहे, यम धर्माचा आदेश आहे, कालदंड तर काय करणार आहे तिथे. भगवंतानं सांगितलं काही होत नाही का, नाही म्हणले. भगवंतानं सांगितलं आता माफ कर, मामाश्री उद्याला जाणार. जी निघाले भगवान. कुंती आई साहेब फार सात्विक सदाचारी पुण्यशील माऊली होती. खर तर कुंतीला मैत्रीण चांगली भेटली, तिचं नाव होतं धात्री. ज्याच्या सानिध्यात माणसं चांगले आहेत का, तो वाहत जात असताना त्याला सावरत असतात. ज्याच्या सानिध्यात माणसं मूर्ख असतात का, तो उंच गेलेला सुद्धा खाली बोंबलत येत असतो. संगतीचा परिणाम असतो. तुम्ही अजूनही लक्षात ठेवा, ज्या बरणीमध्ये तूप ठेवले ती बरणी कपाटात असते, आणि ज्या बरणीत मीठ ठेवले ती चुलीपाशी असते. शेकानच पॅरेलिस झाला, तोंड वाकलं, बुड वाकलं, मधात वाकली मिठाची बरणी. बरणीचा दोष नाही, बरणीनं संगत कोणाची केली याचा दोष आहे. ज्या बरणीनं तुपाची संगत केली ती कपाटात आहे, जिनं मिठाची संगती केली ती गॅसच्या वाट्यावर आहे. लागतो तिला कधी कधी शेक, वाकत येतात अशा तिरपट फिरपट झालेल्या बातम्या. तुपाची बरणी कधी कधी विशिष्ट प्रकारचा स्वयंपाक केल्यावर काढला जाते. संगतीचा परिणाम. तुम्ही संगतीत कोणाच्या हा महत्वाचा भाग आहे. बघ, धात्रीनं सांगितलं, मालकीनबाई पितामह भीष्माला आमंत्रित करता, आणि पितामहांना आमंत्रित केलं. काय काम आहे, ते अधिकारी लोक होते. भीष्माचार्य पलंगावर कधीच बसले नाही. ज्यानं वासनेला इस्तू लावला त्या दिवशी गादी फेकून दिली. तुम्ही फोटो पाहता का, हे बघता का फोटो, ते बघता. आज शुकाचार्यांचं चिंतन सांगून महाराष्ट्रातल्या भारतातल्या भागवतकारायला सोन्याचे सिंहासन आहेत काही काहीला. त्याला व्याघ्रांबर किंवा मृगाज, हरणाचं कातड किंवा वाघाचं कातड, आम्हाला गाद आहे. हे लोकांनी स्वीकारलं नाही. ज्यांनी कामाला विस्तू लावला का, त्यांनी भोगाला विस्तू लावला. भगवान प्रभू रामचंद्राच्या राज्याभिषेकाचं चरित्र पाहत असताना मारुतीराय ज्या वेळेला आमंत्रित केले, त्यावेळेला मारुतीराय कुठं बसले याचं थोडस डोकं घासून विचार करा. लग्न करणारा कमरा इतक्या गादीवर बसला असेल, बसू द्या ना. त्याची वासना उतू आली, पण तो फुकून दिली, तू नकून बसू. त्याची वासना उतू आली, त्याच्याकरता तो 10 फुटाच्या गादीवर बसू दे, पण तू नाही बसायचं ना. तो हे पांघरलंच ना. रक्तांबर भय कामायाम वैशान्नर दग्धेषु ततम भोगारूढायाम किम धर्मानाम संन्यासो नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया. नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया. भस्मदंड छाया तरोवराची. भस्मदंड छाया तरोवराची. भस्मदंड छाया तरोवराची. भीष्माचार्यांच्या सोबत एक घोंगडी होती. घोंगडी मेंढरायच्या का केसाची नव्हती.
येण केशरी रोमेशुयम वेधियाम तुनिरातिजायम यत्रो मा भयंति क्रियाना रोमां यकेशरियो. सिंहाच्या मानेवरची आयाळ काढली आणि सिंहाच्या मानेवरच्या केसाची घोंगडी भीष्मांना बसायला होती. भीष्माला कोणाला म्हणायचं? भीष्म. माणसं पदव्या देणारी पांचट आणि पदव्या घेणारी तर अति पांचट. तुम्हाला एक सांगू का, खोटी पदवी कोणी जर आपल्याला देत असेल तर मळमळ झालं पाहिजे. मळमळ उलटी झाली पाहिजे. उलटी. जी बाई नवऱ्याला रात्रंदिवस शिव्या देती तिला जर कोणी पतिव्रता पदवी दिली असेल ना तर तिनं समुद्रात उडी टाकावं. म्हणजे मातीला पण कोणाच्या हात लागू नये. तिनं डायरेक्ट समुद्रात उडी आणावं. मी रात्रंदिवस नवऱ्याला बोट मोडून शिव्या देते, मला पतिव्रता पदवी दिली. तिने विचार करून या नाशिवंत शरीराला लाकडं पण लागू नये, डायरेक्ट माशानं खेकडेनं खावा. गौरावयासाठी स्वामी सेवेची कसोटी. एखाद्या वेळेस इतकं कडक बोलल्यावर आपल्याला पुन्हा बलिणार नाहीत. नका बोलू, तुम्हाला आधीच सांगितलं. माग लागे नाहीच, गरजच नाही. माझं कसं ठरवायचंय पंढरपुरातल्यानं ठरविलंय, तुम्ही तुमचं कसं ठरवायचं ते ठरवा. सिंहाच्या मानेवरच्या केसाची घोंगडी कोणाला म्हणायचं? भीष्म. राजा वनात शिकारी करता जातोय आणि शिकार करता करता जंगलात एक पोरगी भाकरी टाकीत होती. 92-95 वर्षाचं वय हो. आणि त्यावेळेला ती पोरगी आवडली, लग्न करावं असं वाटलं. 92-95 वर्षाचं वय. एक मालकांचा पुरावा आहे बापू. घृत वेचिल्या होय साठी. पुढचा गौशाळेवर गेल्यावर काढा तुम्ही, कारण आम्हाला पण आनंद आहे आमच्या सोबतचे पण विद्वान असा. काय करायचे भंगिरी? कीर्तनाचा रूप पाहता झलक दिखला द्या चालीवर म्हणला. कीर्तनाची सुरुवात एक बार आजा या गाण्यावर म्हणावा. त्या भजण्याला कोण्या नरकात टाकावं हे देवाला सुद्धा सुधारणार नाही. तुम्ही माणसांना फसवा, आम्ही देवाला नाही फसित आहे. साईराज आपण यांच्याकडे गेलतो का एकदा कीर्तनाला? दोघांकडे लक्षात आले माझ्या मगाशी. जिथलं मीठ खावा तिथलं जरा जागं जायला पाहिजे माणसं. तुमच्या इथं पाऊस आलता, मेघाची कृपा झालती. 2 महिने पाऊस नव्हता आणि तुमच्या गावात आल्यावर त्या दिवशी यायला वाटत होतं समाज जेव्हा म्हणलं गपचिक बसावं. मी लय खुश आहे आज, कारण मी शेतकरी होतो ना. पावसाची लय गरज होती त्यावेळेला. 1 महिना 27 दिवस पाऊस नव्हता आणि त्याच दिवशी पाऊस आलता हातोल्या. तुमच्या इथल्या मारुतीरायची कृपा होती, त्या अधिष्ठानाची कृपा होती. त्यांच्या गावात पद्धत आहे, दरवर्षी एक व्यक्ती सप्ताह करते. रामकाका हेच यजमान होते त्या. घृत वेचिल्या होईसाठी एका गाडग्यामध्ये तूप टाकलं आणि मला असं वाटतं कालांतरानं गाई म्हशी राहिल्या नसत्या. मग ते तुपाचं भरक तूप संपल्यावर भरक गाडग तसंच उतरण दिलं होतं. त्याला 60 वर्ष झाली. घृत वेचिल्या, वेचणे म्हणजे विकणे किंवा त्याच्यातलं संपणे. 60 वर्षाच्या नंतर ते घर पेटलं. तर तुपानं, ज्या गाडग्यानं जे तूप अर्जित केलं तर का आतमध्ये धुतल्यावर लागत नाही, पण घर पेटल्यावर गाडग फस 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 उतू आलं.
घर पेटल्यावर गाडगं तापलं ना ते, आणि ते गाडगं फसफस उतू आलं, त्याच्यात मध्ये घुसलेलं तूप बाहेर आलं. तसं वय जरी झालं तर काम फसफस उतू येतोय. काम उतू काम काम. इंद्रिय जरी मेले तर मन मरत नाही ना. एकदा मी काळ्या पिवळीनं प्रवास करीत होतो. काळी पिवळी गाडी असती ना, तिनं प्रवास करीत होतो, आणि त्यानं गाणं लावलं, एक गाणं लावलं. तर मी असं कोपऱ्यात बसलेलो होतो. त्यावेळेला वय बी कमी, वजन बी कमी होतं ना. सगळंच वजन कमी होतं, कोणतंच नव्हतं मोठं. शारीरिक नव्हतं, आर्थिक नव्हतं, आणि काही सामाजिक नव्हतं, कार्य काही नव्हतं. असं कोपऱ्यात बसलं. पण गाणं लागलं त्यावेळेला. ते गाणं आता इथं सांगत नाही मी. तर ते गाणं इतकं रंगात आल्याच्या नंतर 75 पेक्षा जास्त वय असेल एका म्हाताऱ्याचं, त्याचे बोट असे वाजत होते त्याच्या तालावर. तर मी मनातली मनात म्हणलं, काय रंगलंय म्हातारं. हे तरुणपणात किती रंगलेला असेल, यानं कुठं कुठं रंगला असेल, याचा रंग कुठं कुठं उतू आला असेल. 75 वर्ष वय झाल्यावर गाण्याच्या तालावर बोट वाजित होतं. त्या पुढच्या याच्यावर याची एक दंडी असतील ती लोखंडाची, तिच्यावर असं वाजित होतं. मला पण लाजत नव्हतं ते. मला याच्याहून लक्षात आलं, शांती ब्रह्म एकनाथ मालक किती, महाराज किती गोड बोलतात. ग्रहतवेची ल्या होईसाठी 55 वर्षाच्या राजाला त्या पोरीशी लग्न करणे.